लढता लढता हरलो जरी मी, हरल्याचा मला खंत नाही, माझी लढाई माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर लेकरांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अत्यंत सुंदर आणि महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे काळ. आपल्यासाठी एकदम महत्वपूर्ण हा टॉपिक आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, या टॉपिक वरती आपल्याला तिथे प्रश्न विचारले जातात. तर हा काळ नावाचा टॉपिक आपल्याला इथे काय करायचा आज बघायचा आहे. तर लेकरांनो, जेव्हा मी तुम्हाला क्रियापद शिकवत होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं क्रियापदाच्या रूपावरून काळाचे प्रकार पडतात. ओके, क्रियापद बदललं की काळ बदलतो. ओके, क्रियापदाच्या रूपावरून नेहमी कशाचे प्रकार पडत असतात? काळाचे. मग आपल्याला जर क्वेश्चन विचारलेला पण आहे, पीवायक्यू क्वेश्चन आहे पीसीएमसी चा, काय क्रियापदाच्या रूपावरून काळाचे एकूण किती प्रकार पडतात? क्रियापदाच्या रूपावरून पुराव काळाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे भूतकाळ, दुसरा प्रकार म्हणजे वर्तमान काळ आणि तिसरा प्रकार म्हणजे भविष्य काळ. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला, काळाच्या रूपावरून काळाचे मुख्य 3 प्रकार तिथे पडतात. आणि लेकरांनो, आता जो आपण काय ठरवतो, काळ कसा ठरवतो? क्रिया कोणत्या वेळी झाली, क्रिया कोणत्या वेळी झाली यावरून आपण काळ ठरवतो. उदाहरणार्थ, ओके, तुमच्या समोर मी एक उदाहरण घेतलं. काय? रामने आंबा खाल्ला, रामने आंबा खाल्ला, रामने आंबा खाल्ला, पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण घेतो, राम आंबा खातो, राम आंबा खातो. आणि तिसरं उदाहरण घेतो, राम आंबा खाईल. बघा, राम आंबा खाईल. आता या वाक्यांमध्ये बाबड्या, या वाक्यांमध्ये क्रियापद कोणते आहे? पहिलं वाक्य रामने आंबा खाल्ला, पहिल्या वाक्यात खाल्ला हे क्रियापद आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये राम आंबा खातो, खातो हे क्रियापद आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये राम आंबा खाईल, खाईल हे क्रियापद आहे. ओके, बघा, तीनही वाक्यांचे क्रियापद काय झालेले? बदललेले आहे. जर क्रियापद बदललं तर काळ देखील बदलतो. लक्षात घे. मग क्रिया कशी घडली? क्रिया बघ ना, तुला काय म्हटलंय भावड्या? क्रिया कोणत्या वेळी घडते यावरून काळ ठरतात. काय? क्रिया कोणत्या वेळी घडते यावरून काळ ठरला जातो. ओके, काय ठरवण्यासाठी क्रियापद हा महत्वाचा घटक आहे. जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर वाक्य पूर्ण होत नाही. वाक्य पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हटले जाते. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा तो शब्द आहे. ओके, आणि क्रियापद जसं असेल तसा आपला काळ ठरत जातो. मग वेळोवेळी ते क्रियापद बदललं की वेळोवेळी काळ देखील बदलत जातो. ओके, तर लेकरांनो, आता इथे आपण उदाहरण काय घेतलंय? रामने आंबा खाल्ला. ओके, क्रियापद काय? खाल्लाय. म्हणजे याची क्रिया, इथं अर्थ काय होतोय? खाल्लाय म्हणजे क्रिया झालेली आहे. काय? रामने आंबा खाल्लाय म्हणजे रामची क्रिया पूर्ण झालेली आहे. क्रिया काय? होऊन गेलेली आहे. जर एखादी क्रिया जर होऊन गेली असेल पुराऊ, जर एखादी क्रिया जर होऊन गेली असेल म्हणजे एखादी क्रिया जर आधी घडून गेली असेल, एखादी क्रिया आधी जर घडून गेली असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं भूतकाळ. एखादी क्रिया घडून गेली असेल तर त्याला काय म्हणायचं बाबड्या? भूतकाळ तिथे म्हटलं जातं. भूतकाळ क्रिया काय? घडून गेलेली आहे. कधी? भूतकाळ. एखादी, आता मास्तर तुम्हाला शिकवतोय, मास्तरची क्रिया सुरू आहे, तसं राम आंबा खातोय, रामची क्रिया सुरू आहे. दैनंदिन जीवन जगत असताना एखादी क्रिया जर सुरू असेल, एखादी क्रिया जर सुरू असेल असा जर वाक्यातून अर्थबोध झाला तर त्याला म्हणायचंय वर्तमान काळ. काय म्हणायचंय? वर्तमान काळ. आणि एखादी क्रिया काही क्षणानंतर, मी गावाला जाईल, मी पेपर देत असेल, एखादी क्रिया जर काही क्षणानंतर घडणार असेल, एखादी क्रिया काही क्षणानंतर घडणार असेल तर त्याला आपण म्हणतो भविष्य काळ. हे काळाचे मुख्य 3 प्रकार आहे बाबड्या. काळाचे मुख्य प्रकार किती? 3. कशावरून ठरले? कशावरून ठरले? या इथं राम काय? कर्ता आहे.
इथं आंबा काय एक कर्म आहे. ओके, काय खातो? आंबा खातो. आंबा काय एक कर्म आहे, कर्म आहे. इथं काय करता आहे. मला सांगा परो, काळ ठरवण्यासाठी आपण यांचा वापर केला करे. कर्ता आणि कर्म यांना काय ठरवण्यासाठी ग्राह्य धरलं जातं का? अजिबात नाही. काय ठरवण्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती आहे? क्रिया कशी घडली, क्रिया कशी घडली यावरून आपला काळ ठरतो. कशी घडली, वैशिष्ट्य ते लक्षात ठेवा. कशी घडली यावरून आपला काळ ठरतो. मग इथे क्रिया खाल्ला ही घडली. ओके, आणि क्रिया कशी घडली हे कोण दाखवतो? क्रियापद दाखवतो. म्हणजे काळ ठरवण्यासाठी परत आपण कोणापाशी पोहोचलोय? क्रियापदापाशी पोहोचलेलो आहे. ओके, कोणापाशी पोहोचलोय? क्रियापदापाशी. तर लक्षात घ्या पोरांनो, आता आपण बघितलंय काय क्रियापदाच्या रूपावरून काय ठरवला जातो. ओके, क्रिया करणारे क्रिया कोणत्या वेळी घडते यावरून काळ ठरतो. ओके, काळ ठरवण्यासाठी क्रियापद महत्वाचा घटक आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. पराव क्रियापदावरून काळ निश्चित होतो. प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार असतात. प्रत्येक काळाचे किती उपप्रकार आहे? 4 उपप्रकार आहे. आता काय झालं माहिती का, एकदा पेपरला क्वेश्चन विचारला काळाचे मुख्य प्रकार किती. पीसीएमसी चा क्वेश्चन पोराने उत्तर दिलं 3. काळाचे मुख्य प्रकार 3 आहे. आणि एकदा क्वेश्चन विचारला काळाचे उपप्रकार किती आहे, तर आपला बाबड्या एवढा हुशार यानं काय केलं, 4 गुणाकारात 3 बरोबर 4 त्रिक 12. अजिबात नाही. काळाचे उपप्रकार किती आहे? काळाचे उपप्रकार 4 आहे. प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहे. ओके, आणि ते सेम आहेत सगळ्यांचे. म्हणून आपल्याला जर क्वेश्चन विचारला काळाचे उपप्रकार किती आहे, उपप्रकार किती आहे, तर तू काय उत्तर देशील बाबड्या? काळाचे 4 उपप्रकार आहे. ओके, किती? 4 उपप्रकार आहे. पहिला उपप्रकार म्हणजे साधा काळ, साधा. दुसरा म्हणजे अपूर्ण, अपूर्ण. तिसरा म्हणजे पूर्ण, आणि चौथा म्हणजे रीती, रीती. आता अपूर्णला आणखी एक नाव आहे चालू काळ. काय? चालू. ओके, तर लक्षात घ्या आता हे कसे तयार होतात. साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, साधा भविष्य काळ. अपूर्ण किंवा चालू. साधा आपलं अपूर्ण किंवा चालू वर्तमान, अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ, अपूर्ण किंवा चालू भूतकाळ, आणि तसंच पूर्णचं पण आहे, तसंच रीतीचं पण आहे. म्हणजे काळाचे उपप्रकार किती आहेत? 4. खालीलपैकी कोणते काळाचे उपप्रकार पडतात? खालीलपैकी किती काळाचे उपप्रकार आहे? काळाचे उपप्रकार एकूण किती आहे? तर बघूया, काळाचे उपप्रकार एकूण 4 आहे. आणि प्रत्येक काळाला काय होतात? तिथे लागू होतात. 4ही उपप्रकार, 3ही महत्वाचे जे मुख्य काळ आहे त्या काळांना काय होतात? लागू तिथे होतात. ओके, भूतकाळ म्हणजे काय तुला सांगितलं बाबड्या, आधी घडून गेलेल्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. ओके, मी पुस्तक वाचत होतो, आहे का नाही, मी गाडीवर चाललो होतो बाबड्या, गाडीवर चाललो होतो, मी डोकलो पाहिलं काय कराली, मस्तपैकी भाऊ जेवण करण्याचा कार्यक्रम तिथं सुरू होता, लेग पीस तोडण्याचा. मी पाहिलं, मित्राला जाऊन सांगितलं, तिनं जेवण करत होती. काय होती? जेव्हा पाहिलं ते क्षण मी जाऊन सांगितले. ओके, तर एखादी क्रिया जर घडून गेली असेल, एखादी क्रिया जर घडून गेली असेल तर त्याला आपण भूतकाळ असे म्हणतो. एखादी क्रिया जर घडणार असेल तर त्याला आपण भविष्यकाळ असे म्हणतो. एखादी गोष्ट पुढे होणार आहे हे दर्शवणारा काळ म्हणजे भविष्यकाळ होय. आई गोष्ट सांगत असेल, गाडी काही वेळात निघणार आहे, काही वेळात निघणार आहे. ओके, वर्तमान काळ म्हणजे काय बाबड्या? जर क्रियेचा आता क्षणात किंवा नेहमी घडणाऱ्या गोष्टींसाठी वापरला जातो तेव्हा त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. या क्षणी जर एखादी क्रिया घडत आहे तर त्याला वर्तमान काळ म्हणायचं. ती पत्र लिहित आहे किंवा तिने पत्र लिहिले आहे. मी 2 तासापासून अभ्यास करत आहे. क्रिया काय रे बाबड्या? चालू आहे. ओके, याचबरोबर बाबड्या एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आणि मग उपप्रकार आपल्याला तिथे शिकायचे. महत्वाची गोष्ट म्हणजे उद्देश काळ. परवा उद्देश काळ तुला कोणी अजून शिकवला नसेल, पण नेमकं हा काय होतो पेपरला येतो. काय? उद्देश काळ.
काळ सुरू होण्यापूर्वी क्रिया करण्याचा हेतू किंवा उद्देश समजतो तेव्हा त्याला उद्देश काळ असे म्हणतात. काळ सुरू होण्यापूर्वी, एखादा काळ सुरू होण्यापूर्वीच त्या काळाचा काय समजला आपल्याला, हेतू समजला. ओके, त्या काळामध्ये नेमकं हेतू काय आहे, त्या काळाचा नेमकं, त्या वाक्याचा नेमका उद्देश काय आहे. ओके, एखादं वाक्य आपल्याला दिलंय. ओके, काय, राहुल अभ्यास करणार आहे, राहुल अभ्यास करणार आहे, हे वाक्य आपल्याला दिलं. काय, राहुल अभ्यास करणार आहे. कोण, राहुल. कधी करणार आहे, काही क्षणानंतर करणार आहे, काही क्षणानंतर राहुल अभ्यास करणार आहे. पण ते आपल्याला आत्ताच समजलंय. काय, तो काळ सुरू होण्यापूर्वी किंवा त्याचा अभ्यास सुरू होण्यापूर्वीच आपल्याला ते समजलंय की राहुल आता अभ्यास करणार आहे. मग तिथे काय म्हटलं जातं, त्याला उद्देश काळ म्हटलं जातं. मग लेकरांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, उद्देश काळ म्हणजे काय, उद्देश काळ म्हणजे असा काळ जो क्रिया सुरू होण्यापूर्वीच त्याचा हेतू किंवा उद्देश आपल्याला समजतो, अशा काळाला उद्देश काळ असे म्हणतात. उद्देश काळ हा तीनही काळांमध्ये बघायला भेटतो बबड्या. ओके, उद्देश काळ वर्तमान काळातही बघायला भेटतो, उद्देश काळ भूतकाळातही बघायला भेटतो, उद्देश काळ हा भविष्य काळातही बघायला भेटतो. आता बघ बबड्या, इथं तुला उदाहरण काय दिलंय, उद्देश वर्तमान काळ. ओके, वर्तमान काळ तुला तर माहित आहे, उद्देश वर्तमान काळ. काय म्हटलंय बबड्या, तर उद्देश वर्तमान काळात उदाहरण दिलंय, राहुल अभ्यास करणार आहे. वर्तमान काळ असं म्हणतो, तुम्हाला जर माझा वापर करायचा असेल तर आहे, आहेत, आहे, आहेत असे क्रियापद तुम्हाला वापरावं लागेल. वर्तमान काळ काय म्हणतो, मला जर तुम्हाला जर माझा वापर करायचा असेल तर तुम्ही आहे, राम आंबा खात आहे, आजी गोष्ट सांगत असते, असते असे क्रियापद आपल्याला आहेत, असे क्रियापद आपल्याला वर्तमान काळामध्ये वापरावे लागतात. मग ते प्रकारनुसार पडतात, पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण आता तात्पुरतं एवढं लक्षात ठेवायचंय, उद्देश वर्तमान काळामध्ये जे क्रियापद वापरलं जातं ते क्रियापद आहे हे असतं. ओके, करणार आहे, उठणार आहे, चालणार आहे. ओके, आता मला सांगा, आपण जर साध्या आपले जे काळांचे मुख्य 3 प्रकार आहेत तिथून जर चाललो, मी तुम्हाला म्हटलं राहुल अभ्यास करणार आहे, कुठं म्हटलं, राहुल अभ्यास करणार आहे. ओके, असं जर तुम्हाला म्हटलं, तुम्ही कोणत्या काळात सांगणार, दे बरं मला कमेंट. ओके, तर बाबड्या इथं उद्देश काळामध्ये ते वर्तमान काळात पडत आहे. ओके, मी उद्या लवकर उठणार आहे, उद्देश भूतकाळ काय सांगतो बघा, उद्देश भूतकाळ. ओके, उठण्याची क्रिया तिला आधी समजली बाबूआ, राहुल अभ्यास करणार होता. काय, भूतकाळामध्ये होता, होती, होते, अपूर्ण भूतकाळाचे रूप आहेत परवा, हे होता, होती, होते, असेल, असेल, हे अपूर्ण भविष्य काळाचे रूप आहेत. म्हणजे उद्देश काळामध्ये अपूर्ण रूप काय होतात, लागू होतात, अपूर्ण काळाचे रूप लागू होतात. म्हणजेच अपूर्ण काळामध्ये जे क्रियापद आपण वापरतो ते क्रियापद लागू होतात. इथं बघ ना, काय, होती, होता, होते, अपूर्ण भूतकाळामध्ये चालू लागू होतात ही क्रियापद. भूतकाळाचे प्रकार अपूर्ण किंवा चालू भूतकाळ, होती, होता, होते, हे क्रियापद कधी वापरतो आपण, होती, होता, होते हे क्रियापद आपण अपूर्ण भूतकाळात वापरतो. आणि इथं बघा ना, होती, होता, होते, तो होतो. ओके, राहुल अभ्यास करणार होता, मी लवकर उठणार होतो. ओके, हे काय होतो, आधी समजतो. उद्देश भविष्य काळ, राहुल अभ्यास करणार असेल, काही क्षणानंतर तो अभ्यास करणार असेल. ओके, मी लवकर उठणार असेल, हे कुठे, उद्देश भविष्य काळामध्ये. उद्देश काळ म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, एखादी क्रिया सुरू होण्यापूर्वी ती जर आपल्याला समजत असेल तर त्याला आपण उद्देश काळ असे म्हणतो. आता लेकरांनो, आपल्या ज्या काळाचे मुख्य 3 प्रकार आहे आणि उप 4 प्रकार आहे, ते कसे लक्षात ठेवायचे लक्षात घ्या. ओके, आता मी तुमच्यापाशी ते काय करतो, अधुर वाक्य लिहितो. कोणता, आपल्या मी निबंध, एवढंच अधुर वाक्य लिहितो. मी निबंध, वेलांटी दुसऱ्या, मी निबंध, निबंध डॅश 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 डॅश. ओके, आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, मी निबंध हे जे वाक्य तुला दिलेलं आहे हे भूतकाळात रूपांतर करून दाखवा. मग आता भूतकाळात रूपांतर करून दाखवायचं म्हटल्यावर बाबड्या, एखादी क्रिया घडून गेली आहे
असा अर्थबोध झाला पाहिजे. एखादी क्रिया घडून गेली आहे असा अर्थबोध झाला पाहिजे. मग या भूतकाळाचे परत प्रकार पडले. काय? साधा भूतकाळ. साधा भूतकाळ. या भूतकाळाचा परत प्रकार पडला काय? चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. चालू किंवा अपूर्ण भूतकाळ किंवा अपूर्ण. एकदा हद्दपारच झाली बाबड्या. याला काय म्हटलं माहिती का? वर्तमान भूतकाळ. एखादी क्रिया चालू असेल तर त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो ना. तर या चालूला वर्तमान भूतकाळ एकदा ऑप्शन दिलं होतं. ओके, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. त्यानंतरला बरोबर पुढचा तिसरा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ आणि चौथा प्रकार आहे रीती भूतकाळ. चौथा प्रकार कोणता आहे? रीती भूतकाळ. ओके, आता आपल्याला काय म्हटलं? मी निबंध या वाक्याचे साध्या भूतकाळामध्ये रूपांतर करा. काय? मी निबंध या वाक्याचे साध्या भूतकाळात रूपांतर करा. तर बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, साधा भूतकाळ म्हणजे असा काळ की एखादी क्रिया नुकतीच घडली आहे, नुकतीच घडली आहे असा वाक्यात अर्थबोध झाला तर त्याला आपण साधा भूतकाळ म्हणतो. एखादी क्रिया नुकतीच घडलेली आहे, आताच ती क्रिया घडली आहे, काही क्षणातच ती क्रिया घडलेली आहे, एखादी क्रिया नुकतीच घडली आहे असा जर वाक्यात अर्थबोध झाला तर त्याला साधा भूतकाळ असे म्हणायचं. काय म्हणायचं? साधा भूतकाळ. मग मी इथं म्हणतोय मी निबंध लिहिला. मी निबंध लिहिला. झालं माझं. मी निबंध लिहिला. साधा भूतकाळ तयार झाला. साधा भूतकाळ म्हणजे काय? एखादी क्रिया नुकतीच घडली आहे असा मला अर्थबोध झाला असेल तर मी त्याला साध्या भूतकाळात टाकतो. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सिंपल टेन्स जे आहे ना, साधे काळ जे आहे ना, याच्यामध्ये जास्तीत जास्त करून 3च शब्दांचा वापर केला जातो. बाकीच्या काळांमध्ये 4-4 शब्दांचा किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांचा वापर केला जातो. ओके, मॅक्झिमम 99% 3च शब्दांचा वापर केला जातो. मी निबंध लिहिला. काय? साधा भूतकाळ. मी निबंध लिहिला. एखादी क्रिया नुकतीच लिहिला याचा अर्थ काय होतो? ही क्रिया नुकतीच घडलेली आहे. आता चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. चालू किंवा अपूर्ण भूतकाळ 2 नंबर. ओके, आता बघा चालू किंवा अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती, ओके, ती संपली आहे का नाही हे आपल्याला माहित नाहीये, पण जेव्हा आपण ती क्रिया पाहिली तेव्हा ती क्रिया करण्याचं काम सुरू होतं. ओके, उदाहरणार्थ मी मोटरसायकलीवर चाललो होतो. मोटरसायकलीवर जात असताना ओके एका रस्त्याच्या कडेला झाड होतं. त्या झाडाला झोका होता आणि त्या झोक्यावरती लहान बाळ, झोका एक 4-5 वर्षाचं बाळ काय करत होतं? झोका खेळत होता. ओके, मग मी काय केलं? पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मित्र भेटला. त्या मित्राला जाऊन म्हटलं, त्या मित्राला जाऊन काय म्हटलं? अरे तिथे तो मुलगा झोका खेळत होता. तो मुलगा झोका खेळत होता. आता मी ही क्रिया काय सांगितली? 1 तासानंतर 1.5 तासानंतर जाऊन माझ्या मित्राला सांगितली. पण आता तो मुलगा झोका खेळतोय का? नाही. मला माहितीये का? अजिबात नाही. पण जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो झोका खेळत होता. ओके, म्हणजे चालू भूतकाळामध्ये काय करायचं पोरांनो? एखादी क्रिया आपण पाहिली, एखादी क्रिया आपण पाहिली ऍज इट तीच क्रिया आपण दुसऱ्याला जाऊन सांगायची. एखादी क्रिया आपण पाहिली तीच क्रिया आपण जेव्हा दुसऱ्याला जाऊन सांगतो तेव्हा त्याला आपण चालू किंवा अपूर्ण भूतकाळ म्हणतो. उदाहरणार्थ बाबांनी मला सांगितलंय आई काय करते बघून ये. मग मी स्वयंपाक घरामध्ये गेलो. आई स्वयंपाक करत होती. आई स्वयंपाक करायचं आईचं काम सुरू होतं. मी ती क्रिया पाहिली, आई स्वयंपाक करत आहे. ओके, मी बाबाकडे गेलो. 5-2 मिनिटं मला लागले. मी बाबाकडे गेलो. बाबाकडे गेल्यानंतर बाबाला काय म्हणतोय? बाबा आई स्वयंपाक करत होती. आई स्वयंपाक करत होती. म्हणजे एखादी क्रिया आपण पाहिली आणि ती क्रिया एक्झिट आहे तशीच दुसऱ्याला जाऊन सांगितली तर त्या काळाला आपण चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असे म्हणतो. उदाहरणार्थ मी निबंध लिहित होतो. मी निबंध लिहित होतो. लिहित होतो. ओके, हे क्रियापद कसे पाठ करायचे ते तुम्हाला पुढे सांगतो. पूर्ण भूतकाळ. ओके, भूतकालीन क्रिया पूर्ण झाली आहे असा वाक्यात अर्थबोध झाला तर त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. मी निबंध लिहिला होता. मी निबंध लिहिला होता. लिहिला होता. मी निबंध लिहिला होता. मी निबंध लिहिला
होता. ओके, रीती भूतकाळात. आता एक गोष्ट पक्की डोक्यात घालून ठेवायची, बरोबर. रीती भूतकाळामध्ये क्रियापदाचं रूप असे असं राहतं. लहानपणी आम्ही शेतात जात असे, है की नाही, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत असे. ओके, तर रीती काळ म्हणजे काय माहिती पोरांनो, एखादी क्रिया जर वारंवार घडत असेल, एखादी क्रिया जर वारंवार घडत असेल तर त्याला आपण रीती काळ असे म्हणतो. मग भूतकालीन क्रिया जर भूतकाळात वारंवार घडत असेल असा अर्थबोध झाला तर रीती भूतकाळ. आजी गोष्ट सांगत असे, आमच्या अंगणात फेरीवाला येत असे, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत असे, असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. कोणता आहे? रीती भूतकाळ आहे. काय? रीती भूतकाळ. मग बघ ना, मी निबंध लिहित असे, क्रिया काय झाली पाहिजे? वारंवार घडली पाहिजे. मी निबंध लिहित असे, लिहित असे. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त इथेच नाही तर तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न सुद्धा अजून वेगळा आहे. काय? मी निबंध लिहित होतो या अपूर्ण भूतकाळाचे रीती भूतकाळामध्ये रूपांतर करा, असा देखील क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. मी निबंध लिहित होतो, अपूर्ण भूतकाळाचे रीती भूतकाळामध्ये रूपांतर कसे होईल? मी निबंध लिहित असे. ओके, हे झालं भूतकाळाचं. सेम असंच कोणाचं आहे बाबड्या? सेम असंच वर्तमान काळाचं सुद्धा आहे. सेम वर्तमान काळात सुद्धा आहे. तुमच्या आपले जे पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला चार्ट उपलब्ध करून दिलेला आहे. वर्तमान काळ बघा ना, मी निबंध, ओके, आताच घेतला आपण भूतकाळ, लिहिला, लिहित होतो, लिहिला होता, लिहित असे. ओके, सेम वर्तमान काळाचे 4 प्रकार आहेत. ओके, आता वर्तमान काळात कसं लक्षात ठेवायचं बाबड्या? लक्षात घे. वर्तमान काळ, एखादी क्रिया घडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ म्हणतो. आणि या वर्तमान काळावर निबंधावर लय वेळेस क्वेश्चन विचारला बाबड्या, वर्तमान काळ. ओके, उदाहरण घेतलं इथे, मी निबंध, निबंध आणि डॅश 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 डॅश, मी निबंध डॅश 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 डॅश. ओके, काय म्हटलंय? साध्या वर्तमान काळाचं रूप ओळखा. ओके, काय म्हटलंय? अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळाचे रूप ओळखा. काय म्हटलंय? पूर्ण वर्तमान काळाचे रूप ओळखा. आणि काय म्हटलंय? रीती वर्तमान काळाचे रूप ओळखा. ओके, साध्या वर्तमान काळाचे रूप ओळखा, चालू वर्तमान काळाचे रूप ओळखा, पूर्ण वर्तमान काळाचे रूप ओळखा, रीती वर्तमान काळाचे रूप ओळखा. साध्या वर्तमान काळाचं रूप ओळखायचं असेल, मी निबंध. साधा वर्तमान काळ म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना एखादी क्रिया नुकतीच घडत आहे, नुकतीच घडत आहे असा अर्थबोध झाला तर त्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो. ओके, उदाहरण, मी निबंध लिहितो, माझी क्रिया काय? सुरू आहे. मी निबंध लिहितो, लिहितो, मी निबंध लिहितो, माझी क्रिया सुरू आहे. ओके, चालू वर्तमान काळ, मी निबंध लिहितो म्हणजे क्रिया नुकतीच घडत आहे, सुरू नाही म्हणता येणार, क्रिया नुकतीच घडत आहे असा त्याचा अर्थबोध होतो. ओके, चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान काळात काय? मग मी निबंध लिहित आहे, मी निबंध लिहित आहे. चालू वर्तमान काळ म्हणजे दैनंदिन जीवन जगत असणे एखादी क्रिया काय असली पाहिजे? चालू असली पाहिजे, ही नुकतीच घडत आहे असा अर्थबोध होतो. आणि ते काय? क्रिया चालू असणे. ओके, क्रिया चालू आहे असा अर्थबोध झाला पाहिजे. मी निबंध लिहित आहे, मी निबंध लिहित आहे, लिहित आहे, मी निबंध लिहित आहे. ओके, पूर्ण वर्तमान काळ, मी निबंध लिहित आहे, ही तर माझी क्रिया चालू आहे, लिहित आहे म्हणजे क्रिया संपलेली का नाही, पण पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झाली असा अर्थबोध झाला पाहिजे आणि क्रियापदाचं रूप हे आहे असलं पाहिजे. वर्तमान काळात क्रियापदाचं रूप हे काय असतं? आहे असतं. ओके, मग पूर्ण वर्तमान काळ, मी निबंध लिहिला आहे. बघ ना बाबड्या, इथं बरेच पोरं फसतात लेकराव. मी निबंध लिहिला आहे, क्रियापद सारखेच आहे, फक्त आणि फक्त कशात बदल झालाय? अय पराऊ, जो क्रिया आहे त्या क्रियात बदल झालेला आहे. ओके, इथं क्रिया काय? लिहित आहे आणि इथं क्रिया काय? लिहिला आहे. ओके, मी निबंध लिहित असे, मी निबंध लिहित असे कुठं होतं? रीती भूतकाळामध्ये. आता वर्तमान, रीती वर्तमान काळ म्हणजे वर्तमानकालीन क्रिया वारंवार घडणे. मी निबंध लिहित असतो, लिहित असतो. कधी पहा काय करतोय रे? निबंध लिहितोय. कधी पहा निबंध लिहितोय, लिहित असतो. कुठं झालं?
रीती वर्तमान काळ म्हणजे रीती वर्तमान काळामध्ये आपल्याला असतो या क्रियापदाचा अर्थबोध झाला पाहिजे. ओके. पूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ यांच्यामध्ये आहे हे क्रियापद असतं, परंतु क्रियाचा जो आपण म्हणतो कार्य करण्याची जी कार्य करण्याची जी आपण म्हणतो काय शब्द आहे किंवा जे कार्य करतो तो काय होतो त्याच्याच थोडा बदल होतो. लिहित त आहे बघा बरोबर. जर आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ ओळखायचा असेल तर त आहे असं शेवटी असतं. त आहे असं शेवटी असतं. आपल्याला जर अपूर्ण काळ ओळखायचा असेल तर वाक्याच्या शेवटी त आहे. ओके. शेवटून दुसरा जो शब्द आहे त्याला त हा प्रत्यय लागलेला असतो आणि पुढे आहे हा शब्द असतो. आणि जर आपल्याला पूर्ण वर्तमान काळ ओळखायचा असेल ना तर ला आहे वाक्याच्या शेवटून दुसरा जो शब्द आहे त्याला ला हा शब्द जोडलेला असतो. ला हा प्रत्यय जोडलेला असतो. लिहिला. ओके. मूळ रूप काय त्याचं लिही. याचं मूळ रूप काय लिही. ओके. मूळ रूप आपण तुम्हाला शिकवले क्रियापदाच्या टायमाला. मग इथं काय ला आहे पूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ ता आहे. ओके. एवढं लक्षात ठेवायचं. इथं कन्फ्युज होतात बरेच पोरायचा मार्क जातो. त्यानंतरला तिसरा प्रकार ओके कोणता भविष्यकाळ. आता भविष्यकाळ म्हणजे काही क्षणानंतर एखादी क्रिया घडली असेल तर त्याला आपण काय करतो भविष्य काळामध्ये टाकतो. कुठे टाकतो भविष्य काळामध्ये टाकतो. आता आपण घेतलं भविष्यकाळ काय घेतला भविष्यकाळ. तर बरोबर लक्षात घ्या मी निबंध डॅश 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 निबंध या वाक्याचं पूर्ण भविष्य काय करा साध्या भविष्य काळात रूपांतर करा. या वाक्याचं चालू भविष्य काळामध्ये रूपांतर करा किंवा अपूर्ण आणि या वाक्याचं पूर्ण भविष्य काळात रूपांतर करा आणि शेवटी रीती भविष्य काळामध्ये रूपांतर करा. कुठं रीती भविष्य काळामध्ये रूपांतर करा. ओके. आता साधा भविष्यकाळ म्हणजे काय एखादी क्रिया नुकतीच एखादी क्रिया काही क्षणानंतर लगेच आपण म्हणतो भविष्य काळात एखादी क्रिया नुकतीच घडणार असेल. ओके. काही क्षणानंतर एखादी क्रिया घडणार असेल तर त्याला आपण साधा भविष्यकाळ म्हणतो. मी निबंध लिहिल. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलंय जास्तीत जास्त 99% शब्दांमध्ये साध्या 99% साध्या काळांमध्ये 3च शब्द आपल्याला बघायला भेटतात पूर्ण वाक्यात. मी निबंध लिहिल. चालू भविष्यकाळ ओके. उद्या मी गावाला जात असेल. मी उद्या पेपर देत असेल. आजी गोष्ट सांगत असेल म्हणजे भविष्यकालीन क्रिया पूर्ण झाली नाही असा अर्थबोध झाला पाहिजे असेल हे क्रियापद लागू होतं. मी निबंध लिहित असेल. बघा लिहित असेल. मी निबंध लिहित असेल पूर्ण भविष्यकाळ. मी निबंध लिहिला असेल. ओके. मी निबंध सेम बघा सारखंच बघा ना निबंध लिहिला असेल त असेल आणि लिहिला असेल. ओके. अपूर्णाला काय झालं त असेल अपूर्ण. इकडे काय होतं त आहे ला आहे. इथं काय त असेल ला असेल. याच्या मागे बघा त होता ला होता. होता किंवा होता क्रियापदाचे रूप. ओके. त होतो ला होता. ओके. त ला लक्षात ठेवायचं कधी चालू आणि अपूर्ण मध्ये. ओके. रीती भविष्यकाळ भविष्यकालीन क्रिया एखादी वारंवार घडणार असा अर्थबोध झाला तर रीती भविष्यकाळ. मी निबंध लिहित जाईल. निबंध लिहित राहील. असतो म्हटलं तर वर्तमान लिहित राहील. जेव्हा पाहावा तेव्हा मी काय करेल निबंध लिहित राहील. ओके. लिहिल हा काय भविष्य काळाचं रूप आहे. लिहित असेल लिहित असेल चालू भविष्य काळाचं रूप आहे. ला असेल अपूर्ण भविष्य काळाचं रूप आहे आणि त राहील हे काय राहील हे भविष्य काळाचं रीती भविष्य काळाचं रूप आहे. ओके. असं चार्ट तुम्हाला तिथे आपण उपलब्ध करून दिलेला. लिहित जाईल किंवा राहील काही फरक पडत नाही. ओके. तर हे आपले काळाचे 4 प्रकार तिथे पडतात. आता काळाचे परत आपण दिले खाली एक प्रकार भूतकाळ त्याचे 3 उदाहरणं आपण दिलेले आहेत. ओके. आता इथे तुम्हाला ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहे की साध्या भूतकाळामध्ये कोणते क्रियापद लागू होतात. आपल्याला तिथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. चालू किंवा अपूर्ण भूतकाळात कोणते क्रियापद लागू होतात. पूर्ण भूतकाळामध्ये कोणते क्रियापद लागू होतात
आणि रीती भूतकाळामध्ये कोणते क्रियापद लागू होतात, असे देखील क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. ओके, रीती भूतकाळामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचा वापर केला जातो. ओके, तर लेकरांनो, भूतकाळ व्याख्या तुला सांगितली. साधा भूतकाळ म्हणजे नुकतीच होऊन गेलेली क्रिया दर्शविण्यासाठी. भूतकाळात अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय, भूतकाळातील क्रिया अधुरी असेल किंवा चालू असेल हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ यामध्ये क्रिया भूतकाळात पूर्ण झाल्याचा बोध होतो. आणि रीती भूतकाळ भूतकाळाची क्रिया सतत घडण्याचा अर्थबोध होतो. आता लेकरांनो, क्रियापद काय झाले, साध्या भूतकाळामध्ये खाल्ला, केला, गेली, झाली हे क्रियापद आहे. खाल्ला, ओके, मी आंबा खाल्ला किंवा रामने आंबा खाल्ला, काय झाला, साधा भूतकाळ झाला. ओके, केला, गेली, झाली, होती, होता, होती हे चालू भूतकाळाचे रूप आहे, म्हणजे क्रियापदाचे रूप आहे. चालू भूतकाळामध्ये क्रियापदाच्या खालीलपैकी कोणत्या मात्र्याचा वापर केला जातो. कोणत्या क्रियापदाचा मात्रा वापरतात, होती, होता, होते. ओके, बघा ना, ती निबंध लिहित होती, तिने निबंध लिहिला. आपल्याला असाही क्वेश्चन विचारला येईल, चिमणीने घरटे बांधले या साध्या भूतकाळाचं रूपांतर चालू किंवा अपूर्ण भूतकाळात करा. चिमणी घरटे बांधत होती, तुम्हाला मी सांगितलंय भूतकाळात गेलं का त होती अपूर्ण, आणि पूर्ण काय काढत आपण म्हणतो, पूर्णाला काय ला होता, ले होते. ओके, जसं लिंग बदलल तसं तिथे चेंजेस करत चालायचं. ओके, ती निबंध लिहित असे. पराव रीती भूतकाळामध्ये पराव एकदम सोपा कार्यक्रम, रीती भूतकाळ ओळखायचा. तिथं क्रियापद असे असतं. रीती भूतकाळामध्ये असे हे क्रियापद असतं, बस एवढं लक्षात ठेवायचं, असे रीती भूतकाळामध्ये. त्यानंतर पराव इथं बघा भविष्य काळाचे प्रकार. भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, भविष्यकालीन क्रिया लगेच घडत असेल तर त्याला साधा भविष्यकाळ म्हणायचं. जर भविष्यकालीन क्रिया अपूर्ण असेल तर त्यास अपूर्ण भविष्यकाळ, किंवा चालू असेल तर अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ. भविष्यकालीन क्रिया पूर्ण झाली असेल तर पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकालीन क्रिया वारंवार घडणार असेल तर रीती भविष्यकाळ. क्रियापद साधा भविष्यकाळामध्ये येईल, येईन असे क्रियापद लागतात. येईल, येईन. ओके, ई कसा तयार झाला आपला, ई तयार, आपला ए तयार करण्यासाठी, ए संयुक्त स्वर तयार करण्यासाठी अ अधिक ई आपण घेतो. ओके, मग ई त्याचा वापर काय करायचा, एक मात्रा देण्यासाठी आपण तिथे एचा वापर करतो. ओके, येईल, येईन, रमेश अभ्यास करेल, मी निबंध लिहिल, सोनाली परीक्षा देईल. काय झाले ते साध्या भविष्यकाळाचे उदाहरण, आपले साध्या भविष्यकाळाचे उदाहरण तिथे झाले. करेल, लिहिल, येईल. ओके, येईल, येईल हे साध्या भविष्यकाळाचे क्रियापदाचे रूप आहे. ओके, अपूर्ण भविष्यकाळामध्ये असेल, असतील, रमेश अभ्यास करत असेल, मी निबंध लिहित असेल. ओके, सोनाली परीक्षा देत असेल. मग अशी तुम्हाला सांगितलंय अपूर्ण आलं तर त असेल, बघा ना, त असेल, अपूर्ण आलं तर भविष्यकाळात. आणि पूर्ण भविष्यकाळ आला तर असेल, असतील, केला असेल, ला असेल, ली असेल. ओके, इथं लचा वापर करायचा नाही, ते तचा वापर करायचा. अपूर्ण भविष्यकाळामध्ये तचा असेल, आणि इकडे पूर्ण मध्ये ला असेल किंवा ला असतील. ओके, त्यानंतर रीती भविष्यकाळ जाईल, जातील, वारंवार क्रिया घडली पाहिजे. रमेश अभ्यास करत जाईल, मी निबंध लिहित राहील, सोनाली परीक्षा देत राहील. किती सोपा आहे परवा काळ हा चॅप्टर. पुढे वर्तमान काळाचे प्रकार, शेवटचा. वर्तमान काळामध्ये साधा वर्तमान काळ, ओके, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. ओके, साधा वर्तमान काळ या काळात क्रिया नेहमी एकटी असते. असतायत, तो, ती, ते हे क्रियापद त्याला लागले जातात. ओके, जातो, काढतो, लिहितो, बघा ना, तो, ती, ते शेवटी शब्दाच्या किंवा वाक्यात शेवटी याच्यापैकी कोणते एक अक्षर असतं. ओके, त्यानंतर अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. वर्तमानकालीन क्रिया अधुरी असेल असा अर्थ बोध होतो, अधुरी. ओके, त आहे किंवा त आहेत, अनिल शाळेत जात आहे, गवळी धार काढत आहे, मी निबंध लिहित आहे, त आहे. पूर्ण वर्तमान काळ, वर्तमानकालीन क्रिया काय पूर्ण झाल्याचा अर्थ बोध झाला का नाही. ओके, आहे, गेला आहे, काढली आहे. ओके, ल आहे. ओके, आणि रीती वर्तमान काळ वारंवार घडली पाहिजे. असतो, असते, असतात हे क्रियापदाचे रूपे वापरतात. अनिल शाळेत जात असतो,
गवळी धार काढत असतो, मी निबंध लिहित असतो. ओके, आता याच्यावरती आपल्याला क्वेश्चन बघा, भरपूर क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेले आहे. पीसीएमसीचा पहिला क्वेश्चन आहे 2022 सालचा. शेजारीला मुलगा पुस्तक वाचत होता, वाक्यातील काळ ओळखा. शेजारीला मुलगा पुस्तक वाचत होता, इथे काय त आहे. ओके, क्रियाच्या शेवटी काय त आहे आणि पुढे काय दिलाय होता. आता मी तुम्हाला सांगितलंय होता हे कोणत्या काळाचं रूप आहे, होता हे भूतकाळाचं रूप आहे. भूतकाळाचं रूप काय आहे, होता आहे. ओके, होताच्या पुढे ल आला असतं तर पूर्ण भूतकाळ झाला असता, पण होताच्या पुढे त आलेला आहे म्हणून कोणता भूतकाळ झालाय, अपूर्ण भूतकाळ झालेला आहे. शेजारील मुलाकडे मी झोका खेळत होता, त्याला पाहिलं जाऊन सांगितलं तो झोका खेळत होता. ओके, चिमणी घरटे बांधत होती, कोणता काळ विचारलंय आपल्याला, चिमणी घरटे बांधत होती. खालील वाक्यातील काळ ओळखा. युवा पिढीला काम नाही मिळाले तर बेरोजगारी वाढेल. वाढेल काय आला, ल आला शेवटी, कुठे भविष्य काळाचा आहे, भविष्य काळ ऑप्शन क्रमांक डी. परत पीसीएमसीचा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 3, खालील वाक्यातील काळ ओळखा. खालील वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमीच खोटे बोलतो, तो नेहमीच खोटे बोलतो. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. आता मला सांगा, तो नेहमीच या शब्दावरून काय अर्थबोध होतोय, नेहमीच या शब्दावरून अर्थबोध काय होतोय, ही क्रिया कशी घडते, वारंवार ही क्रिया घडते. मग जिथे क्रिया वारंवार घडत असेल त्या काळाला आपण काय म्हणतो, रीती काळ म्हणतो. काय म्हणतो, रीती काळ म्हणतो, रीती वर्तमान काळ. मी चहा केला, मी चहा केला, वाक्याचा काळ कोणता आहे, मी चहा केला. तीनच शब्द आले बाबड्या, तीनच शब्द आले, तीनच शब्द आले. मास्तरनं पक्का सांगितलंय 3 शब्दाचं वाक्य 99% हे साध्या काळात मोडतं. ओके, एखाद्या वेळेस 4 शब्दाचं वाक्य आपण म्हणतो साध्या काळात येतं. ओके, पूर्ण वर्तमान भूतकाळ. पूर्ण भूतकाळ म्हणजे मी चहा केला होता, केला होता, अपूर्ण भूतकाळ. मी चहा करत होतो, अपूर्ण वर्तमान काळ. मी चहा करत आहे, करत आहे, त आहे, त आहे, रीती वर्तमान काळ. मी चहा करत असतो. ओके, इथं काय साधा भूतकाळ आहे. मीनाने खाऊ खाल्ला असेल, वाक्यातील काळ ओळखा. मीनाने खाऊ खाल्ला असेल, वाक्यातला काळ अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ. खाल्ला असेल, ला असेल आलं ना पोराओ, ला असेल. असेल म्हणजे पुढे भविष्य काळाचं रूप आहे. असेल हे कशाचं रूप आहे पोराओ, भविष्य काळाचं रूप आहे. असेल, महाडाचा क्वेश्चन बघा, भविष्य काळाचं रूप आहे. असेल हे भविष्य काळाचं रूप आहे. काय पुढे त आहे का, त असेल असतं तर, खात असेल असं असतं तर अपूर्ण भविष्यकाळ झाला असता. पण इथं ला असेल म्हटलंय, ला असेल. काय म्हटलंय, ला असेल म्हटलंय. ला असेल म्हणजे काय, पूर्ण भविष्यकाळ. त असेल असं असतं, त असेल म्हणजे खात असेल असं झालं असतं. असेल त असेल असतं तर अपूर्ण भविष्यकाळ झाला असता आपला, अपूर्ण भविष्यकाळ. ओके, त आहे अपूर्ण वर्तमान काळ. त होती, खात होती, अपूर्ण भूतकाळ. ओके, पूर्ण भविष्य काळ आहे. किती सोपं आहे रे बाबडे. ओके, मी निबंध लिहित आहे, या वाक्यातील काळ कोणता, मी निबंध लिहित आहे या वाक्यातला काळ कोणता. बघ ना बाबड्या, महाडा 2022 चा क्वेश्चन आहे, बघितलं आपण हे. मी निबंध लिहित आहे, काय रे, त आहे, त आहे. मी निबंध लिहित आहे, त आहे. त आहे म्हणजे काय रे बाबड्या, त आहे म्हणजे काय रे बाबड्या, त आहे म्हणजे क्रिया चालू आहे, म्हणजे चालू आहे वर्तमान काळ, अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. याचाच रूपांतर रीती वर्तमान काळात करा म्हटले तर, मी निबंध लिहित आहे या वाक्याचं रीती वर्तमान काळामध्ये रूपांतर करा. मी निबंध लिहित असतो. ओके, साध्या वर्तमान काळात रूपांतर करा, मी निबंध लिहितो. ओके, पूर्ण वर्तमान काळात रूपांतर करा, मी निबंध लिहिला आहे, मी निबंध लिहिला आहे. खालीलपैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहे, रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणते. पीसीएमसी 2022 रीती वर्तमान काळाचे वाक्य. वाटेत साप आडवा पडला,
रीती वर्तमान काळ पाहिजे म्हणजे वारंवार क्रिया घडली पाहिजे. ओके, आहेत असतो अशी क्रियापद पाहिजे. तो नियमित व्यायाम करत असे, असे म्हटलं तर भूतकाळ, रीती भूतकाळ. निळकंठ अभ्यास करत असतो, वारंवार क्रिया घडली. ओके, खेळला असेल भूतकाळ, साधा भूतकाळ झाला बाबड्या. हा काय रीती वर्तमान काळ. मराठी भाषेत एकूण किती काळ आहे, काळ किती आहेत? मराठी भाषेत एकूण 3 काळ आहेत. साधा, चालू, अपूर्ण. ओके, किती काळ आहेत बाबड्या? 3 काळ आहे. परत पीसीएमसी, हाही पीसीएमसीचा क्वेश्चन आहे. हाही पीसीएमसी टाकायचं राहिला. हाही पीसीएमसीचा क्वेश्चन आहे. खालील वाक्यातील भूतकाळील वाक्य ओळखा. भूतकाळातलं वाक्य ओळखा. अजित कादंबरी लिहित आहे, लिहित आहे, लिहित आहे म्हणजे काय झालं रे बाबड्या? अपूर्ण वर्तमान काळ झाला, वर्तमान काळ झाला. वाल्मिकीने रामायण लिहिले, एखादी क्रिया नुकतीच घडून गेली तर त्याला आपण साधा भूतकाळ असे म्हणतो. काय म्हणतो? साधा भूतकाळ. आई ग्रंथ वाचते, एखादी क्रिया नुकतीच घडत आहे त्याला साधा वर्तमान काळ म्हणतो, वर्तमान काळ म्हणतो. रोपट्यावरची कळी उद्या उमलेल, ओके, उद्या उमलेल. काय बराव? भविष्य काळ. मी आंबे खाल्ले होते वाक्याचे पूर्ण वर्तमान कालीन वाक्य कोणते आहे? मी आंबे खाल्ले होते या वाक्याचं पूर्ण वर्तमानकालीन वाक्य करायचं आहे. हे काय एक पूर्ण भूतकालीन वाक्य आहे. भूतकाळ हे काय पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ओकेला पूर्ण वर्तमान काळात घ्यायचं आहे. मी आंबे खाल्ले असतील. ओके, मी आंबे खातो म्हणजे क्रिया नुकतीच घडते, साधा वर्तमान काळ, साधा. मी आंबे खाल्ले आहेत, पूर्ण वर्तमान काळ. खाल्ले आहेत ना, आता खाल्ले आहेत ना. मी आंबे खात आहे, खात आहे म्हणजे काय रे? आहे म्हणजे काय? क्रिया चालू आहे, चालू वर्तमान काळ. ओके, मी आंबे खाल्ले असतील म्हणजे भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. काय झाला? पूर्ण भविष्यकाळ झाला. ओके, पूर्ण वर्तमान काळ पाहिजे. ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे. पुढील 4 वाक्यांपैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. रीती वर्तमान काळाचे. मी प्रयोग करतो, क्रिया चालू आहे. ओके, नुकतीच घडत आहे, साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. मी प्रयोग करत असतो, क्रिया वारंवार घडते, करत असतो, वारंवार घडत आहे, रीती वर्तमान काळ. मी प्रयोग केला आहे, क्रिया पूर्ण झाली आहे, केला आहे, ला आहे, पूर्ण झाली आहे. मी करत आहे, अपूर्ण आहे. ओके, ऑप्शन क्रमांक बी. किती सोपा कार्यक्रम असतो बाबड्या. आणि भावड्या आपला म्हणे लय अवघड असतं. कायला का अवघड असतं रे? खालील पैकी अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहे? अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहे? अपूर्ण वर्तमान काळाचे. मी आंबा खाल्ला, मी आंबा खातो, मी आंबा खाल्ला होता, मी आंबा खात आहे. वर्तमान काळ पाहिजे, अपूर्ण किंवा चालू पाहिजे. आहे. काय? आहे. ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर आहे. ताईने पुस्तक लिहिले वाक्यातलं क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताईने पुस्तक लिहिले किती शब्द आहे? 3 शब्द आहे. ओके, कुठे? साधा भूतकाळ. ओके, मी पत्र लिहित असेन, लिहित असेन म्हणजे काय? अपूर्ण काळ. अपूर्ण काळ भविष्यामध्ये घडणारे अपूर्ण भविष्य काळ. मुगधाने फुले तोडली आहेत या पूर्ण वर्तमानकालीन वाक्याचे अपूर्ण भविष्य काळाचं रूप आपण काय करायचं? ओळखायचं आहे. काय? मुगधाने फुले तोडली आहेत या पूर्ण वर्तमानकालीन वाक्याचं अपूर्ण भविष्यकालीन रूप काय करा? ओळखा. ओके, ऑप्शन दिलेत आपल्याला. मुगदा फुले तोडेन, मुगदा फुले तोडीत असेल, मुगधाने फुले तोडली असतील आणि मुगदा फुले तोडीत जाईल. असे काय केलेत आपल्याला उदाहरणं तिथे ऑप्शन आपल्याला तिथे उपलब्ध करून त्यांनी दिलेले आहेत. ओके, तर काय म्हटलंय? अपूर्ण भविष्य काळाचं रूप आपल्याला ओळखायचं आहे. अपूर्ण भविष्य काळाचं कसं? अपूर्ण भविष्य काळाचं. ओके, बघूया. मुगधाने फुले तोडली आहेत म्हणजे ही क्रिया काय झाली आहे? पूर्ण भविष्य वर्तमान काळाचं उदाहरण आहे. पूर्ण वर्तमान काळ, वर्तमान काळाचं उदाहरण आहे. मुगदा फुले तोडेन साधा भविष्य काळ झाला का नाही? हा तोडेन. मुगदा फुले तोडत असेल,
असेल, तोडत असेल, असेल काय अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे बी नंबर उत्तर आहे. मुग्धाने फुले तोडली असतील, तोडली ल असतील म्हटलं, पूर्ण झालं ना बाबड्या. मुग्धा फुले तोडत जाईन, वारंवार घडणार ना, रीती ना. ओके, खालील वाक्यात रीती भविष्यकालीन वाक्य कोणते ते सांगा. रीती भविष्यकालीन वाक्य मला सांगायचंय. ऑप्शन आपल्या समोर आहे. ओके, उत्तर झाकून ठेवतो. मी परिसर स्वच्छ करीत राहीन, मी परिसर स्वच्छ करीत होतो, मी परिसर स्वच्छ करीत असे आणि मी परिसर स्वच्छ करतोय. याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. एवढं एक लेक्चर आपल्या एके अकॅडमीच्या युट्यूब चॅनल असेल. हे आपलं पुस्तक आहे तुमचं भूमी अभिलेखचं. ज्या लेकरांनी ते अजून परचेस केलं नसेल भूमी अभिलेखचं बुक, ओके आताच परचेस करा, तुम्हाला येऊन जाईल. ज्यांनी बॅच घेतली नसेल त्यांनी बॅच घेऊन टाका. हे बॅच मधलं लेक्चर, एक लेक्चर तुम्हाला इकडे युट्यूबला आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, यानंतरचं पुढील लेक्चर आपल्या ऍप मध्ये होईल. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. भेटूया नवीन लेक्चर मध्ये. ज्यांना बॅच घ्यायची 9066051404 9066051404 या नंबरवरती कॉल मेसेज करू शकतात. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.